राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत। भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलाय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः फोन करून या आमदारांना मंत्रिपदासाठी शपथ घेण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्यात। भाजपच्या वाटेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 20 मंत्रिपदे आली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाते मिळणार आहेत, तर शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे मिळणार आहेत। शिवसेनेचे 11 आमदार आज मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। दरम्यान कुणाला किती खाते मिळणार आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। भाजपला 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 अशी एकूण खाती असणार आहेत। कोणत्या पक्षाला किती खाती आपण जाणून घेतोय। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विविध प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नागपूरवरून रजत वशिष्ठ, अक्षय भाटकर आपल्याला शिवसेनेबद्दलचे अपडेट देणार आहेत, तर राष्ट्रवादीबद्दलचे निलेश बुधावले आणि भाजपचे आपल्याला अपडेट देणार आहे अभिषेक मुठाळ। आपण सुरुवातीला रजतकडे जाऊयात। रजत, एकंदरीतच मंत्रिपदाचा हा फॉर्म्युला काय नेमका सांगतोय, काय नेमके अपडेट मिळतात याबद्दलचे? दीपक, भाजपला 21 मंत्रिपदं मिळतील, तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 अशा पद्धतीने 43 जे मंत्रिपदं मंत्रिमंडळात मंत्री राहू शकतात त्याचा वाटप करण्यात आलेलं होतं। आणि आज जी माहिती समोर आलेली आहे, भाजपने त्यांच्या कोट्यातील 21 मंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री ऑलरेडी शपथ त्यांनी घेतलेली आहे। उरलेले जे 20 जागा आहेत त्यापैकी भाजपनं 19 लोकांना आतापर्यंत फोन केलेले आहे। आणि जी काही माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे, 19 आमदार भाजपचे आज शपथ घेणार आहे। त्यामुळे भाजपच्या आमदारांची मंत्रिपदाची संख्या जी आहे ती 20 पर्यंत जाईल मुख्यमंत्र्यांना घेऊन। आणि याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 उपमुख्यमंत्री आणि इतर 9 मंत्री अशा पद्धतीने 10 मंत्री राहतील, तर शिवसेनेचे 1 उपमुख्यमंत्री आणि 11 इतर मंत्री असे 12 मंत्री राहतील। त्यामुळे 3 उपमुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत शपथ घेतलेली आहे। त्यामुळे आज 39 लोकांचा शपथविधी होईल आहे आणि 1 मंत्रिपद जो आहे तो राज्याच्या मंत्रिमंडळातला रिक्त ठेवला जाऊ शकतो, अशी माहिती जी आहे ते खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। म्हणजे तुम्ही राहाच आपल्या सोबत याबद्दलचे आणखी अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।